नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझं युट्यूब चॅनल फ्युचर ब्युरोक्रॅट सर मनापासून स्वागत करतो. तर आज आपण 4 जानेवारी आहे, तर आज आता गट ब चा पेपर झालेला आहे. तर त्या पेपरचा आपण इतिहास या भागातील प्रश्नांचे काही संभाव्य उत्तरे पाहणार आहोत. हे संभाव्य उत्तर आहेत मित्रांनो, कदाचित आयोगाच्या अवतरकीनुसार यांच्यात थोडाफार बदल होऊ शकतो. तर चला आपण सुरू करूया उत्तरांना. तर पहिला प्रश्न आहे, ब्रिटिशांनी मुझफ्फर बॉम्ब खटल्यातील संबंधित ठिकाणावर डॅडॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. तर उत्तर आहे लोकमान्य टिळक. आपण हायलाइट केलेला आहे, बघू शकता. तर हा 1908चा खटला होता. मुझफ्फरपूरचा जो जज होता किंग्सफोर्ड, त्याच्या गाडीवर बॉम्ब फेकण्यात आला होता. त्याच्यात त्याची डेथ तर नाही झाली, पण तो बऱ्यापैकी जखमी झाला होता. त्या संदर्भात टिळकांनी केसरीमधून त्याला समर्थन दर्शवलं होतं. तर त्याच्यामुळे त्यांना 6 वर्षाचा कारावास झाला होता, काळ्यापाण्याची शिक्षा म्हणतो आपण. तर तीही तर म्हणजे त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला झाला होता. तर याचं उत्तर आहे टिळक. पुढचा प्रश्न आहे, प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? तर नामा जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. हो, हे वाक्य बरोबर आहे. त्याच्यानंतर देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, ज्याला आपण भारत समाजसेवक संघ म्हणतो, हे सुद्धा स्थापन केली होती. तर हे वाक्य बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट आहे, या समाजावतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढले होते. तर याचा कुठे आपल्याला संदर्भ वगैरे तसा भेटत नाही, त्याच्यामुळे आपण याला तात्पुरतं चुकीचं ठेवूया. चौथं स्टेटमेंट आहे, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी वीरा शिंदे यांनी डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली होती. तर हे सुद्धा अगदी बरोबर आहे. तर आपण जर ह्या सिक्वेन्स फॉलो केला तर आपल्याला उत्तर भेटून जाईल. पर्याय क्रमांक 3 ए, बी आणि डी आपण इथे हायलाइट केलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत म्हणलेलं आहे. आपल्याला प्रश्न पण एकदम व्यवस्थित वाचायचा आहे, कारण पुढे एका प्रश्नात त्यांनी नाही असं म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला शेवटपर्यंत प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. तर खालील दिलेले वाक्य आहेत, 36वा मोफत शिक्षणाचा कायदा केला, बरोबर आहे. विविध कला व कलाकारांना आश्रय दिला, हेही बरोबर आहे. विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला, हेही बरोबर आहे. आणि कोल्हापुरातील व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापार पेठेची स्थापना केली. तर सध्या तरी ही चारही स्टेटमेंट आपण बरोबर ठरूया आणि एबीसीडी हे एक संभाव्य उत्तर देऊया. कदाचित या प्रश्नामध्ये बदल होण्याचे चान्सेस आहेत, तर आपण याला सध्या तरी पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविलेले नाही? त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न हा शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित वाचायचा आहे. तर अ आहे बी.टी. रणदिवे, ब आहे सरोजिनी नायडू, सी आहे सी.आर. दास आणि डी आहे जवाहरलाल नेहरू. तर याचं संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बी आणि डी. तर सरोजिनी नायडू आणि जवाहरलाल नेहरू यांनी या आयटकचे अध्यक्षस्थान भूषवलेले आहे. आता हे आयटक म्हणजे याचा फुल फॉर्म आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याची स्थापना ही 1920 ला झाली होती आणि पहिले अध्यक्ष होते लाला लजपत राय. कोण होतं? लाला लजपत राय. लाला लजपत राय, ज्यांना आपण पंजाब केसरी किंवा पंजाबचा सिंह म्हणून सुद्धा ओळखतो. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 5वा जोड्या लावा आहे आणि हा सुद्धा रिपीटेड थीमवर आलेला आहे. मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्र म्हणजे अ च 4 हे 2 ठिकाणी आहे, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. त्याच्यामुळे आपण 3 आणि 4 ला इलिमिनेट करूया. त्याच्यानंतर वारा कोठारी यांनी जागरूक हे स्थापन केलं होतं, म्हणजे वृत्तपत्र सुरू केलं होतं सॉरी. आणि भगवंतराव पवळेकरांनी जागृती, हे 2 थोडेसे म्हणजे नावात सारखे आहेत, तर आपली गफलत होण्याची चान्सेस आहे. आणि श्रीपादराव शिंदे यांनी विजय मराठा हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हे संभाव्य उत्तर आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, 1887 मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले असा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बद्रुद्दीन तैयबजी. हे तिसरे अधिवेशन होते आणि बद्रुद्दीन तैयबजी हे पहिले भारतीय मुसलमान व्यक्ती आहेत ज्यांनी म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवले. दादाभाई नौरोजी यांनी दुसरे अध्यक्ष होते आणि हे जे होते विल्यम एडवर्ड, ते 5व्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान होते. सर ॲलन मून यांनी कधीही काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवलेले नाही, पण त्यांच्या संकल्पनेतूनच कुठेतरी काँग्रेसची स्थापना झालेली होती, हे आपल्या सर्वांना माहीत असेल. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. भारतीय सुशासन कायदा जेव्हा 1857 उठाव झाला, त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारकडून गुड गव्हर्नन्स ऍक्ट, ज्यालाच आपण भारतीय सुशासनचा कायदा म्हणतो, तो आणला आणि त्याच्यामध्ये त्यांनी भारत मंत्री या पदाची निर्मिती केली. अ च 4 हवे, अ च 4. तर अ च 4 हे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 हे इलिमिनेट होतात. त्याच्यानंतर भारतीय परिषद काउन्सिल ऍक्ट 1909. आता ह्याच याच्यावर यांनी राज्यसेवेची जी पूर्व परीक्षा झाली होती एमपीएससी प्रिलिम्स 2025, त्याच्यामध्ये 1909च्या कायद्यावर त्याने प्रश्न विचारला होता आणि त्यालाच त्याने एक्सटेंड केला आणि इथे जोड्याला स्वरूपात विचारलेला आहे. तर इथे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिलेला होता. तर ह्या कायद्याला त्यांनी मोर्ले मिंटो ऍक्ट सुद्धा म्हणतात आणि 19चा कायदा आहे त्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट म्हणतात. या कायद्यानुसार प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती आणल्या गेली होती.
बरोबर. तर याचं 3 असेल आणि भारत सरकारचा कायदा याच्यानुसार केंद्रात शासन पद्धती म्हणजे याचं उत्तर 5 असेल. तर आपलं पर्याय क्रमांक उत्तर हे 3 बरोबर असणार आहे. तर तुम्हाला हे कायदे एकदम व्यवस्थित करायचे आहेत. जर तुम्ही राज्यसभेच्या उत्तरांची सिरीज बघितली असेल, मी जेव्हा युट्यूबवर टाकली होती त्याच्यामध्ये मी म्हणलं होतं की यावेळेस त्यांनी 1909चा कायदा विचारलेला आहे. बरोबर. 1909चा कायदा. तर तुम्हाला 1919 तसंच 1935 आणि 1947 भारत स्वातंत्र्याचा कायदा यांच्याविषयी डिटेलमध्ये वाचून जा असं मी तिथे सांगितलेलं होतं. तर तिथे मी या कायद्यांबद्दल अभ्यास करण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर इथे तो प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे त्यांनी कसं थीम ती कंटिन्यू करतायत. म्हणजे या पेपरमध्ये इथपर्यंत विचारलं, पुढच्या पेपरमध्ये किंवा ते पुढच्या वेळेस परत विचारतात, पुढच्या वेळेस ती परत विचारतात. तर आपल्याला ती थीम करायची. आता जो पुढच्या रविवारी होणारा पेपर आहे गट क चा, त्याच्यामध्ये कदाचित गट ब ची मधले काही लिंक आपल्याला कंटिन्यू दिसू शकते किंवा राज्यसभेमधले काही प्रश्न दिसू शकतात. कारण हे बऱ्यापैकी जर प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 जर बघितला आपण, तर हा प्रश्न आणि हा प्रश्न हे दोन्ही प्रश्न रिपीट आहेत. तसेच हा जो जोड्या लावाचा प्रश्न होता न्यूजपेपरचा, हा प्रश्न सुद्धा रिपीट आहे मित्रांनो. आणि हा पदरुजन तयारी म्हणजे हा सुद्धा आपण काँग्रेसचे अधिवेशन वगैरे करतो, रिपीट झालेला आहे. हा कायद्याचा प्रश्न तर त्याने वारंवार या त्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे, तोही बऱ्यापैकी रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे 1857च्या उठावामधील बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्या उठावात यश मिळाले याचे कारण काय होते. म्हणजे या उठाव बऱ्यापैकी सक्सेस झालेला होता, तर याची कारण त्यांनी विचारलेली आहे. तर पहिला आहे उपक्रमशीलता व सहकार्य, दुसरा आहे संघटना व शिस्त, तिसरा आहे मळेवाल्यात पडलेली फूट आणि हिंदू मुस्लिम शेतकऱ्यांची ऐक्य. आता इथं वरीलपैकी अबकड असं कुठेही ऑप्शन नाही तसं टिक करायला, त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन सिलेक्शन करावं लागणार आहे. उपक्रमशीलता व सहकार्य हे पॉझिटिव्ह वाक्य आहे. दुसरं संघटना व शिस्त हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे. आता मळेवाड्यात पडलेली फूट, इथे ऍक्च्युली काय होऊ शकतं, मळेवाड्यात कधी फूट पडलेली नव्हती कारण त्यांना ब्रिटिश सरकारकडून पाठबळ मिळालेच होतं. तर याला जर आपण तात्पुरतं इलिमिनेट केलं या वाक्याला, चुकीचं ठरूया आणि हिंदू मुस्लिम शेतकऱ्यांनी दाखवलेले ऐक्य, कारण हा शेतकरी उठाव होता आणि शेतकऱ्यांनी त्यावेळेस ऐक्य दाखवलं होतं. जर याला आपण बरोबर धरलं तर अ, ब आणि ड, तर ए बी सी पर्याय क्रमांक 2 हे माझं उत्तर असणार आहे. आता हे मित्रांनो संभाव्य उत्तर आहेत, कदाचित त्याच्यात बदल होऊ शकतो, पण आपण ह्याला तात्पुरत्या व्यवस्थेत ही बरोबर आहेत असं ठरवून चलूया. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, जोड्या लावा किंवा जोड्यामध्ये विचारलाय. मोपलांचे बंड, मोपला एक केरळमधील मुस्लिम शेतकरी जमात होती मित्रांनो. हे थोडंसं वेगळं वाटतं की मुस्लिम आणि शेतकरी म्हणजे कुठेतरी पटण्यासारखं नाहीये, कारण मुस्लिम लोक शेती फार कमी असते त्यांच्याकडे. तर मोपला हे केरळमधील मुस्लिम होते. तर अ चं 2 हवे. अ चं 2 हे मला 2 ऑप्शन मध्ये, एक तर ए मध्ये आणि 4 मध्ये. तर मी 2 आणि 3 ला कम्प्लिटली इलिमिनेट करेल. बरोबर. त्याच्यानंतर कोलांचा उठाव, आता कोल आपल्याला माहित नाही किंवा संथाळ यांचंही माहित नाही, पण संथाळांचा उठाव तुम्ही जर इतिहासात वाचला असेल तर संथाळांनी जेव्हा उठाव केला होता तर त्यांच्यासाठी संथाळ परागणा नावाची सेपरेट असे एक भूभाग ब्रिटिशांनी आखून दिलेला होता. तर तो होता. आणि बिल्लांचा उठाव, आता बिल्ल हे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या ट्राय जंक्शनवर सापडतात. जसं की आपल्याला पालघर, धुळेचा जिल्हा आहे तिथं बिल्लां दिसतात आणि बिल्लांचा उठाव हा खानदेशामध्ये झालेला होता. त्याच्यामुळे ड चं उत्तर 1 हवे. तर ड चं उत्तर 1 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. त्याच्यामुळे याचा ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर येणार. आणि पुढचा आणि इतिहासाच्या सिरीज मधला हा शेवटचा प्रश्न आहे. तर पाहू शकता हा 10वा आणि शेवटचा प्रश्न. डॅडॅश या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारलेला होता. तर याचं उत्तर असणार मित्रांनो चार्ल्स फॉर्जेट. तर या व्यक्तीने ब्रिटिश जो काही मुंबई बॉम्बे प्रोव्हिन्स होता त्यावेळेस, मुंबई प्रांत होता त्यावेळेस, जे कोणी ब्रिटिश विरुद्ध कारवाई करत होते किंवा अँटी ब्रिटिश ऍक्टिव्हिटीज करत होते तर त्यांना शिक्षा म्हणून त्याने वधस्तंभाची स्थापना केलेली होती. तर आपण आतापर्यंत या 10 प्रश्नांचं अनालिसिस बघितलेलं आहे आणि याच्यात बऱ्यापैकी प्रश्न रिपीट झाले, म्हणजे 10 पैकी जवळपास 4 ते 5 प्रश्न हे रिपीट आहेत किंवा पीवायक्यूच्या थीम त्यांनी फॉलो केलेली आहे. तर म्हणजे जवळपास पीवायक्यूज हे बऱ्यापैकी आपल्याला मदत करतात घेणाऱ्या प्रश्नासाठी. सेम तुम्ही जर पीवायक्यूचं अनालिसिस केलं असेल तर तुम्हाला म्हणजे पुढच्या संडेला होणारी जी गट क ची एक्झाम आहे तिला सुद्धा नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. तर आपण आतापर्यंत 10 प्रश्नांचे अनालिसिस बघितले आहेत आणि ही सर्व संभाव्य उत्तर आहेत. तुम्हाला जर कोणत्या प्रश्नाविषयी काही डाऊट वगैरे असेल तर ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये तशाबद्दल विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो. आणि तुम्हाला जर हे सिरीज आवडली वगैरे असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जसे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर ते तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील. कारण मी या सिरीजवर आता पीवायक्यू अनालिसिस सिरीज तर मी टाकलेली होतीच फ्युचर ब्युरोक्रॅट्सवर, आता मी त्याच्यासोबत पीवायक्यूज रिपिटेशन सिरीज आणलेली आहे. म्हणजे जर बघा ना तुम्ही, हा प्रश्न रिपीट आहे, प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 रिपीट आहे, प्रश्न क्रमांक 3 सुद्धा रिपीट आहे शाहू महाराजांचा, प्रश्न क्रमांक 5 सुद्धा रिपीट आहे, बद्रुद्दीन तैयब यांच्यावरचा हा सुद्धा प्रश्न रिपीट आहे. हा प्रश्न आपल्याला रिपीट नाही होऊ शकत, पण हा कायदा त्यांनी प्रिलिम्स मध्ये जस्ट विचारलाय 9 नोव्हेंबरच्या. हा कायदा त्यांनी मागच्या एक्झाम मध्ये विचारलाय, म्हणजे कुठे ना कुठे हे कायदे विचारलेले आहेत आणि ते कुठे सिंगल लाईन मध्ये विचारलेत, कुठे मॅच द पेअरला विचारलेत. तर म्हणजे ही थीम बऱ्यापैकी रिपीट झालेली आहे. तर अशापैकी बऱ्यापैकी आता आपण बिल्लांचा उठाव 11वीच्या पुस्तकामध्ये असतो, कोळांचं म्हणजे कोळी लोकांचा उठाव, त्याच्यानंतर
नायकांचा उठाव आणि भिल्लांचा उठाव. तर तशा प्रकारे हे आपल्याला इतिहास होतं आणि हा थोडासा नवा प्रश्न होता. म्हणजे याला थोडं डिटेलमध्ये वाचलं तर हा 10 क्रमांकचा सुद्धा आपल्याला माहिती भेटून जाईल कुठे ना कुठे. तर आतापर्यंत आपण ह्या 10 प्रश्नांचं अनालिसिस केले. तुम्हाला हे सिरीज आवडली असेल तर नक्की या सिरीजला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. थांबूया आपण इथे.